मस्त असे बाहेरून कुरकुरीत क्रंची आणि आतून अगदी सॉफ्ट असे साबुदाणा वडा याची रेसिपी पाहणार आहे। तसेच वडा तेलामध्ये फुटणार नाही हेही काही टिप्स सांगणार आहे आणि त्याच्याबरोबर चटणी हेही आपण पाहणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर एक लाईक करा। नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। साबुदाणा वडा बनवण्यासाठी 1 वाटी साबुदाणा रात्री मी भिजायला टाकला होता आणि सकाळ उठून अगदी मस्त असा फुलला आहे, डबल झाला आहे। त्यामध्ये अजिबात पाणी नाही, चिपचिपापणा नाही, मस्त झालेला आहे। आता पहिल्यांदा काय करायचं तर त्यासाठी वड्यांसाठी चटणी करून घेते। तर मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेत आहे। अगदी धुवून फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत। आता तिखट कमी जास्त याप्रमाणे घेऊ शकता। त्यानंतर 2 बारीक तुकडा आलं घेतलेले आहे, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ टाकलं आणि पाव चमचा साखर टाकून घेतलेली आहे आणि फ्रेश दही 3 चमचे किंवा 4 चमचे टाकून घेतलेले आहे। आता हे सर्व मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। अगदी बारीक अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे बघा, अगदी बारीक स्मूथ झालेला आहे। त्याचे शायनिंग पण बघा इतकं सुंदर आलेलं आहे चटणीचं आणि कन्सिस्टन्सी पण खूप छान झालेली आहे। त्यानंतर मोठा बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये आपण जे भिजवून घेतलेले आहेत साबुदाणा ते टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये उकडलेले 2 बटाटे टाकलेले आहेत, खिसून टाकलेले आहेत। पण बटाटा उकडताना मी पूर्ण उकडलेला नाही, फक्त साल निघेल इथपर्यंतच उकडून घेतलेला आहे। त्याने काय होतं की वडे असे बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात आणि तेलामध्ये सोडले की फुटण्याची शक्यता कमी असते। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि त्यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचा जाडसर अशी कूट टाकत आहे आणि 3 अशा बारीक चिरलेल्या मिरच्या टाकत आहे। आता ते मिरच्या टाकल्यात त्याऐवजी तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालतं आणि 1 चमचा जिरे आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे। आता हा उपवास असेल तर कोथिंबीर नाही टाकली तरी चालते, कारण उपवासाला कोथिंबीर चालत नाही। पण आपण नॉर्मल घरामध्ये खाण्यासाठी जेव्हा वडे करतो तेव्हा कोथिंबीर टाकली ना त्याची चव खूप चांगली येते वड्याला। नंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचे। आता बटाट्यामुळं काय होतं, ह्याला बाइंडिंग छानपैकी येतं। जर अगदीच कोरडं वाटलं तर 1-2 चमचे पाणी टाकायचं। हे का अशा पद्धतीने छानपैकी त्याचं बॅटर झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला जेवढं हातात पाहिजे त्याप्रमाणे थोडंसं घेऊन त्याचे वडे बनवायचे। आता तुम्हाला मोठे पाहिजे, छोटे पाहिजेत, अशा पद्धतीने वडे बनवू शकता। आता मी मीडियम साईजचेच बनवलेले आहेत। तर बनवताना मी काय केलेलं आहे, थोडा प्रेस केलेला आहे। आता मध्ये थोडासा असा वड्यांच्या सेंटरला असा थोडासा प्रेस करायचा, म्हणजे फुटण्याची थोडी शक्यता कमी असते। त्यानंतर त्याचप्रमाणे दुसरा पण बघा अशाच पद्धतीने करून घेत आहे। थोडंसं घ्यायचं मिश्रण, हातामध्ये घ्यायचं आणि त्याला हातानेच प्रेस करून त्याला आकार द्यायचा। हे बघा अशा पद्धतीने
मस्त असे बाहेर जसे विकत मिळतात ना त्याचप्रमाणे आपण घरीही छानपैकी बनवू शकतो. अशा पद्धतीने सर्व असे वडे तयार करून घेतलेले आहेत. बघा भरपूर झालेले आहेत. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे आणि तेल तापून घ्यायचं. तेल तापलं की त्यामध्ये वडे सोडून द्यायचे. आता जेवढे मावेल म्हणजे 4 वडे मी त्यामध्ये सोडलेले आहेत आणि गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा. हाय फ्लेमवर ठेवला तर वरून नुसते लवकर तळले जातात आणि आतून तसेच असे पिठाळ लागतात. त्यासाठी मिडियम फ्लेमवरच गॅस ठेवायचा. त्यानंतर एका साईडला भाजले की दुसऱ्या साईडनी मग उलटून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने छान असे गोल्डन वडे मिडियम फ्लेमवरच तळायचे. मस्त असे तळलेले आहेत. बघा किती छान झालेले आहेत. आता काढून घेऊया. आता दुसरा घाणा जेव्हा करतो ना तेव्हा आता तेल थंड झालेलं असतं. मग थोडंसं असं तापून द्यायचं तेल. त्याशिवाय वडे सोडायचे नाहीत. तेल तापलं मिडियम फ्लेमवरच तापवायचे. तेल तापलं की त्याच्यामध्ये दुसरे वडे पण सोडून द्यायचे आणि अशाच पद्धतीने तळून घ्यायचे. याप्रमाणे आपण सर्व वडे तळून घेतलेले आहेत. हे बघा आपले मस्त असे सगळे वडे तयार झालेले आहेत. गोल्डन क्रिस्पी क्रंची आतून अगदी सॉफ्ट आणि त्याच्याबरोबर अशी मस्त अशी दह्याची चटणी. वा खूपच टेस्टी. आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते हे मला एक कमेंट्समध्ये सांगा आणि एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.